स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कल्पनेतील बीडची विकासाकडे वाटचाल. सभापती शेख निजाम. शहंशाहवली दर्गा परिसरातील जनसुविधा केंद्राचे लोकार्पण. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार, आमदार विजयसिंहजी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय माजी आमदार विनायक मेटेसाहेब यांच्या प्रयत्नाने व नगराध्यक्ष प्रेमलता ताई पारवे यांच्या सहकार्याने स्वर्गीय अजितदादा पवार यांनी पाहिलेले विकसित आणि सुशोभित बीड आता प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीड शहरातील ऐतिहासिक व पुरातन वारसा लाभलेल्या शहंशाहवली दर्गा परिसरात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व चालक यांच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या जनसुविधा केंद्राच्या सुसज्ज इमारतीचे आज लोकार्पण करण्यात आले. सदर जनसुविधा केंद्राचे बांधकाम व व्यवस्थापन सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन यांच्या वतीने करण्यात आले असून भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी ही वास्तू अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. लोकार्पण कार्यक्रमास सहाय्यक संचालिका श्रीमती जया बिहाने, स्वच्छता व आरोग्य सभापती श्री निजाम शेख, नगरसेवक खयूम इनामदार, विनोददादा हातागळे, भागवत शेठ बादाडे, श्री आकाशजी राठोड साहेब, अजित कुमार मिश्रा, झकीउद्दीन शेख, जुन्नू खान, रिजवान खान, असलम शेख तसेच अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. यावेळी सहाय्यक संचालिका श्रीमती जया बिहाने यांनी शहंशाहवली दर्गा परिसरातील उर्वरित विकास कामेही लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात येतील असे सांगितले. बीड शहरातील ऐतिहासिक व पर्यटन स्थळांचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यासाठी शासनाकडून विविध विकास कामे हाती घेण्यात येत असून त्यामुळे भविष्यात बीडच्या पर्यटनाला निश्चितच चालना मिळणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.